नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत हे कसं ओळखावं? नमस्कार स्वामी भक्तांनो, व्हॉइस ऑफ एमएन मध्ये तुमचं स्वागत. आपण अनेकदा स्वामींकडे प्रार्थना करतो, सेवा करतो, पण मनात कुठेतरी विचार येतो की स्वामींना माझी हाक ऐकू जात असेल का? स्वामी माझ्यासोबत आहेत का? आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशा 3 अनुभवांबद्दल आणि गुणांबद्दल बोलणार आहोत, ज्यावरून तुम्हाला खात्री पटेल की स्वामी तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. नंबर 1. पहिली खूण, अचानक मिळणारी मनशांती. पहिली खूण म्हणजे अनपेक्षित शांतता. विचार करा, तुम्ही खूप मोठ्या टेन्शन मध्ये आहात, डोकं सुन्न झालंय आणि अचानक तुमच्या कानांवर स्वामींचं एखादं भजन पडतं किंवा कोणीतरी सहज श्री स्वामी समर्थ म्हणतं आणि तुमचं मन एकदम शांत होतं. हा योगायोग नसून स्वामींनी दिलेला संकेत असतो की बाळा, तू काळजी नको करू, मी सर्व सांभाळून घेईन. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते आणि तरीही तुम्हाला आतून धीर वाटतो, तेव्हा समजा स्वामी तुमच्या सोबत आहेत. नंबर 2. दुसरी खूण, अडचणीच्या वेळी अनोळखी व्यक्तीची मदत. स्वामींची दुसरी खूण म्हणजे अनोळखी रूपातील मदत. समर्थांनी म्हटलं आहे, मी विविध रूपात तुमच्या मदतीला येईन. अनेकदा आपण अशा ठिकाणी अडकतो जिथे आपल्याला कुणीच ओळखत नाही, पण अचानक एखादी व्यक्ती येते आणि आपल्याला मार्ग दाखवते. ती व्यक्ती निघून गेल्यावर आपल्याला जाणवतं की ही मदत कुठून आली. भक्तांनो, ती मदत स्वामींनीच पाठवलेली असते. स्वामी स्वतः येत नाहीत, पण ते कोणाला तरी तुमच्यासाठी निमित्त बनवून पाठवतात. नंबर 3. तिसरी खूण, स्वप्नात किंवा विचारात स्वामींचे दर्शन. तिसरी आणि सर्वात महत्वाची खूण म्हणजे स्वप्न दृष्टांत. जर तुम्हाला स्वप्नात स्वामींची मूर्ती, त्यांचे चरण किंवा अक्कलकोटचे मंदिर दिसत असेल तर हा खूप मोठा आशीर्वाद आहे. पण त्याही पलीकडे जर एखादा प्रश्न तुमच्या मनात घोळत असेल आणि अचानक वाचन करताना किंवा व्हिडिओ पाहताना, जसा की हा व्हिडिओ, तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं, तर समजा स्वामी तुमच्याशी संवाद साधत आहेत. आणि चौथी, विशेष संदेश आणि सेवा. भक्तांनो, स्वामी आपल्यापासून कधीच लांब नसतात, फक्त आपली श्रद्धा कमी पडते. जर तुम्हाला या खुणांपैकी एखादी जरी जाणवली असेल तर कॉमेंट मध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा. आजच्या दिवशी स्वामींना एकच सांगा, स्वामी, जे होईल ते तुमच्या इच्छाने होऊ दे. त्यांची नित्य सेवा सुरू ठेवा आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. तुमच्या एका लाईक मुळे मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते. व्हॉइस ऑफ एमएन ला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.